वेगळ्या वातावरणात मला या शाळेमध्ये याची संधी मिळाली आणि या वेगळ्या वातावरण निर्माण करणारे प्रमुख आहेत ते आपल्या शाळेचे नूतन मुख्याध्यापक यादव सर यांचे सगळ्यांच्या काळावर प्रत्येकाला आयुष्यामध्ये असं वाटत असतं की मला अशी संधी मिळाली की काहीतरी वेगळे प्रयोग करायचे. कारण शेवटी कसं असतं की वर्गात सुद्धा एखाद्या मुलाला मुलीला वर्ग प्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळते, चित्रकलेसाठी संधी मिळते, ग्राउंड मध्ये कबड्डीचा प्रमुख म्हणून संधी मिळते, खो खोचा प्रमुख म्हणून संधी मिळते, एखाद्या व्याख्यानाच्या वेळेला संधी मिळते. असं संधी जेव्हा त्याला मिळते पण ते छोटं असतं, अगदी 5वीचा वर्ग असेल, 1लीचा वर्ग असेल, कॉलेजमध्ये असेल, 10वीचा वर्ग असेल, तर तो मुलगा ती मुलगी वेगळं काहीतरी आपल्या मनातलं आपल्या नेतृत्वाखाली सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. जसं क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा कॅप्टन असतो, तो आपल्या वेगवेगळ्या कल्पना राबवत असतो. आपण बघितलं दोन्ही सारख्या व्यक्तिमत्वानी झारखंड सारख्या ठिकाणावर येऊन देशात नव्हे जगामध्ये नाव मोठं केलं. विराट कोहली तर गुजरात माहिती आपल्याला, लंडन मध्ये राहतो, पण तो कुठं राहतो याला महत्व आहे. त्याचं देशामध्ये असणारं प्रेम त्याने बघा गेली 2 वर्ष तो संघ गेल्या 10-12 वर्षामध्ये पहिला क्रमांक मिळवू शकला नव्हता, त्याला पहिला क्रमांक दिला. त्यामुळे एखाद्याला संधी नाही मिळाली तर काय त्रास होतो ती मी भोगलेला आहे. म्हणजे मला आठवतंय 91 ते 95 काळात मी ओळखी 3 नगराध्यक्ष मी निवडून दिले, पण मला मात्र संधी जेव्हा मिळाली गेली की गेलीच. आता मला ती मिळणार नाही तेव्हा मला काही साकारवते करायचं होतं, माझ्या कल्पना त्याची राहू शकत नाही. त्यामुळे यादव सर मुख्याध्यापक झाले महत्वाचं नाही. तुम्हाला शाळेमध्ये प्रत्येकाला कोणाला कशा संधी मिळते ती संधी तुम्ही घ्यायला शिकलं पाहिजे. हे नेतृत्वाचे गुण तुमच्यामध्ये 5वी पासून आले पाहिजे आणि ते नेतृत्व करण्याची संधी आपल्या शाळेतले सगळे शिक्षक तुम्हाला देत असतात. शाळा किती महत्वाची असते म्हणजे आयुष्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही लहान असा मोठे असा काही प्रसंग तुमच्या मनावर कोरलेले असतात. काय किती महत्वाचे असतं बघा. मला आठवतंय मी 5वीला होतो, मी 4थी पास होतो. 4थी पण शाळा आठवत नाही कुठल्या शाळेत होती, पण 5वीला मी जून मध्ये शाळेत गेलो नाही, जुलै मध्ये शाळेत गेलो नाही, ऑगस्ट मध्ये गेलो नाही, सप्टेंबर मध्ये मी शाळेत जाण्याची माझ्यावर वेळ आहे. त्याचं कारणच होतं माझा भाऊ आजारी होता, तो हॉस्पिटलला होता. तेव्हा आई वडील सगळे हॉस्पिटलमध्ये असायचे, पण शाळेमध्ये नाव कोण काढणार 5वीला? माझं नाव घातलं गेलं, माझ्या बहिणीचं पहिलं नाव घातलं गेलं. आणि सप्टेंबर मध्ये माझी आई मला हात धरून घेऊन कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये घेऊन गेली. ती शाळा अजून आठवते, ती शाळा पाडली आहे, ती नगरपालिकेची शाळा बंद केली, तर इमारत झाली, पण मला ती शाळा आठवते. आणि सप्टेंबर मध्ये मी असं बाहेर बाकडा सगळ्यांना असं बाहेर बसतो बाकड्यावर आणि माझेही आतमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक होते, त्यांना भेटायला 10-15 त्यांनी मला बोलवलं आतमध्ये. मला काय दिसलं असं चित्र तर माझी आई मोक्ती रडत थांबत. हे शिक्षक तिला सांगत होत्या ओरडू नका काय थांबत. त्या आईच्या रडण्याकडे बघून तिची करुण मूर्ती बघून त्या शाळेने काय केलं, मला शाळेमध्ये ऍडमिशन दिली 5वीला. मला काही प्रश्न विचार, पण समजून घ्या एखादा पालक आपल्या मुलाला शिक्षणासाठी काय करत असतो. मला तो प्रश्न अजून मला डोळ्यासमोर दिसतो. याचा अर्थ मला त्यावेळेला 5वीला मी ऍडमिशन आपल्याला कळत नसतं ना 5वीला, पण पहिली सुद्धा शाळेत गेली नाही. पहिलीला खाली खेळत बसायचं. मग इथं आम्ही दुसरीला आली, आम्ही 6वीला ऍडमिशन घेतल्या राजवाड्याच्या शाळेमध्ये. 1 नंबर शाळेमध्ये 6वीला ऍडमिशन घेतली. माझ्या बहिणीने 2रीमध्ये, पहिली 2री त्यावेळेला करता येत होती एकत्र परीक्षा. मी का सांगितलं तुम्हाला की शाळा किती महत्वाची आहे.
आपले आईवडील किती महत्वाचे आहेत, आपले शिक्षक किती महत्वाचे आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पैसा हा काही मर्यादित स्वरूपात असतो. पैशाला महत्व नाही, शिक्षणाला महत्व आहे. उद्या तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, जसं बघतो आपण एखादा व्यापारी व्यवसाय करत असतो, प्रचंड पैसे होतो, प्रचंड, म्हणजे आपल्या लिमिटच्या नाही पैसे मिळतात, पण तो शिकलेला नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं, अरे तर मी हुशार आहे, त्यापेक्षा काय कळत नाही, नुसताच पैसा, रतीसारखा पैसा, पडकासारखा पैसा. तर हे जे आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे ही शाळा तुम्हाला जी येते ना, ती तुम्हाला आयुष्यभर बोलणार आहे. प्रत्येक मुलात तुम्ही आज जास्त काय बोलणार नाही, तुम्हाला संधी किती आहे. आज पुढे किती, एक 100 किलोमीटर, किती 100 किलोमीटर. म्हणजे आपण जर पिंपरी चिंचवड मधून जर पुण्याला यायचं म्हटलं ना, 15 किलोमीटर आहे, तर साधारणपणे 2-2.5 तास लागतात, ओल्ड ट्रॅफिक आहे. आणि इथं आपण जायचं म्हटलं तरी 2 तास लागतात. आणि इतक्या एसटी बसेस आहेत सातारा पुणे, इतक्या आहेत, पास मिळतात. म्हणजे याचा अर्थ 10वी नंतर तुम्हाला असं वाटतं की हा कोर्स मला करायचा आहे, माझ्याकडे पैसे नाही, पुण्याला राहू शकत नाही, इथं तुम्ही जाऊन काय करू शकता, तो कोर्स करू शकता. याशिवाय काय शिकवलं जातं, त्याशिवाय तुम्हाला सांगितलं जात नाही तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही काय व्हा. तुमच्या ज्या ज्या आवडी आहेत त्या आवडी तुमच्या विकसित करायचा प्रयत्न करायला जातो. तर आता ढाचा बदललाय. या पेपर वाचत होतो, मेकॅनिकल इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर सगळे कोर्स बाद झाले. काय आलंय आणि काय आलंय, तुम्हाला नवीन नवीन कल्पना या शाळेत या वर्षात सांगितलं जाणार आहे. नवीन नवीन माणसं इथं आपण नका, तुम्ही काय करा, तुम्ही कुठले कोर्स घ्या, कारण तुमच्या आईवडिलांना माहित नाही, आम्हालाही माहित नाही. तर माझ्या मुलांना मी काय सांगावं मी सांगितलंच नाही, बाकीच्यानी सांगितलं त्याला कळते. त्यांना त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हे शिकवायचं आहे, त्याचे गरज उदाहरण तुम्हाला देतो आणि माझं बरोबर सांगतो. मी गेल्या रविवारी, म्हणजे आज तारीख किती, 15 तारीख आहे, 7 तारखेला मी पुण्याला गेलो होतो. एक फिल्म फेडरेशनची संस्था आहे, त्या संस्थेला मला निवडले गेले महत्वाचं नाही, येत होतो कारण कार्यक्रम होता. 31च्या एसटीचं रिझर्वेशन केलं, मागे बसतो. तेवढ्या ती खुर्ची मला दिसली, पण एसटीमध्ये बस. आणि माझ्या लक्षात आलं चित्रकार आहे बोलली, तिचे तर चित्र मी 1 वर्षामध्ये बघितलंय. शांतशेखर तिने अगदी दुसऱ्या अशा रेषाने काढलेली चित्र, इतक्या आवडत बघितलं चित्र ओळखलं. काय ओळखलं असेल, हे मनस्विनी राटकर चित्र काढलं, ओळखलं. मनस्विनी राटकर काढलं आवडत, ते शांतशेखर काय ओळखलं, ते शांतशेखर दिसतात. तर ती मनस्विनी राटकर तिची चित्र बघितली, ती मुलगी मला बसली त्या एसटीमध्ये. एकटी मुलगी काय करते एसटीमध्ये. मग मी पहिल्यांदा काय बोललो नाही, आता गाडी पुढे गेलं कोण गाडवते आणि नंबर होता आमचा. तर मी तिला म्हटलं, ती म्हणते अहो चिटणीस सर तुम्ही कसं काय कुठं बोलता, मी म्हटलं नाही तुझ्या गाडी मागे बसतो, मागे आहे. मी म्हटलं तू काय नाही पुण्यात. तर ती म्हणते मी दर रविवारी इथं अमुक सर म्हणून आहे, त्यांच्याकडनं कार्टून शिकायला येते. काय शिकायला येते, चित्रकलेत ते कार्टून शिकायला येते. नुसतं कार्टून नाही शिकत, तर मी त्याच्याबरोबर कार्टून ज्वलंत विषय जे आहे, म्हणजे एखादा पूल आला, पुलावरचं कार्टून कसं काढावं, एखाद्या दंगलवरचं कार्टून कसं काढावं, एखाद्या भारताचं विमान आता कोसळलं बघा, कोसळलं बघा, तर ते चित्र कसं काढावं त्याचा. आणि त्या चित्रात कथा कशी लोकांपर्यंत झाली. आपण बघतो की मागे चित्र दाखवलं होतं, एक छोटस बाळ समुद्राच्या कडेला पडलेला आहे आणि गरुड येऊन ते काय करतो त्याचा झडपा घेतो. एक चित्र फोटोग्राफर काढलं, फोटो टाकला, जन्म प्रसिद्ध झाला. लोकांना कळलं काय त्या बाळात नदी शेजारी समुद्र शेजारी पडलेला आहे आणि काय सामाजिक भावना जे असतात त्या एका चित्राने सगळं बदलून गेलं. तर तसं ती शिकते. तर माझ्या लक्षात आलं की तिकडे जिद्द आहे ना, तिकडे डॉक्टर व्हायला गेले का, इंजिनियर व्हायला गेले का, आणि काय व्हायला गेले का, तिला कळलंय मला चित्रकलेची आवड आहे. मी चित्रकलेमध्ये जगामध्ये मोठी होऊ शकते आणि मला चित्रकलामध्ये नुसतं मोठं व्हायचं असेल तर घरी चित्र
तज्ञ माणसांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तुम्हाला कोण मार्गदर्शन देतं? शिक्षक. त्याचा काका गणित लागू शिकवतात, सगळे कौतुक करतात काकांनी पंचगणित असतं त्यानुसार किती चांगलं आहे. काय खाली कोणतं भाषण करणं मला येत नाही ते. तर ही प्रत्येकाकडे गुण आहेत वेगवेगळे. हिंदीचे शिक्षक आहेत पाठांचं, तिथं ज्ञानपीठवरची चित्र लावली बघा, तुम्हाला वेगळं काहीतरी घेऊन जातील, बरं आहे नंतर बघा. पण बघितले पाहिजे का लावली, तुम्ही विचार का पठाण सांगणे सर कशाचं चित्र आहे, काय केलंय, कुठं उड्या मारल्या, विचार पाहिजे आपण कुठं उड्या मारल्या, विचार पाहिजे का नाही. तर हे ग्रंथालय आहे, ग्रंथालय पुस्तक आहे, जाऊन बघितली पाहिजे तुम्ही. तुम्हाला आवड असलेली पुस्तक एखादा कबड्डी वाला त्या ग्रंथालयात ती कबड्डी पुस्तकं असतात ती वाचली पाहिजे. मला आश्चर्य असं वाटलं की ही मुलगी 17 वर्षाची मुलगी माहिती घेते, फुटपाथ बसते, तिने एक डोंबाराचं चित्र काढले, वाईट क्लिप आहे त्याचा बसते, डोंबारा चालला बाबा चित्र काढ, तिने एका गजलवाल्याचं चित्र काढलं, तिने काही अशी चित्र काढली की ट्रॅफिक जाम होते, लोकांना कळावं. पण ती मुलगी दर रविवारी एकटी बिचारी उठते, सकाळी पुण्यात जाते, क्लास करते आणि पुन्हा घरी. कारण तिला पुढे राहायची व्यवस्था नाही, ती पैसेवाली नाही, गाडी नाही तिच्याकडे. मग तिचं काय ऐकलंय का? त्याचा अर्थ असा होतो परिस्थिती तुमची शत्रू नाही, तुम्हाला मिळालेली प्रत्येक संधी तुम्ही घ्या. त्यामुळे या पहिल्या दिवशी तुम्हाला तेवढ्यासाठी शुभेच्छा द्यायला लावलं आहे. नेतृत्व शाळेचं बदललेलं आहे, ते नेतृत्व तुम्हाला पटशी कुठेतरी पुढे घेऊन जाईल. त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सगळ्या शिक्षकांवर विश्वास ठेवून तुमची जी व्यवस्था आहे, तुमची आवड कशात आहे ती आवड बघा आणि तिथे डेव्हलप. आता ते दिवस गेले, आता किती दिवस गेले. एखादा चित्रकार एवढा मोठा होतो, एखादा आपल्याकडे एवढं मोठं ग्राउंड आहे, आता प्रचंडपणे खेळाला महत्व आलेलं आहे. माहिती आहे आपल्याला कोण कुठं जाईल, आपल्याला नुसतं खेळात नाही, त्याच्यासाठी ट्रेनिंग एवढे आलेले आहेत, फिटनेसचे ट्रेनिंग आलेले आहेत. उद्या त्याला बघितलं आपल्या शाळेतल्या विद्यार्थी तर प्रमुख काय फिटनेस सरांशी बोलणार आहे, नंतर दिसतं मुलीबद्दल त्या मुलाबद्दल मुलाबद्दल. तर तुम्हाला हे सगळं मिळेल. तुम्हाला आज पहिल्या दिवशी शाळेसाठी सगळ्यांनी शुभेच्छा देतो. आपली शाळा किती चांगली आहे. आपल्या शाळेमध्ये मध्य प्रदेशमध्ये आलेल्या मुलाला संधी आहे, मुलीला संधी आहे, युपी मधल्याला आहे, राजस्थान कुठलाही येऊ दे, आपण कधी शाळेमध्ये घेतो. का घेतो? मला काय आठवतं की सगळीकडे सप्टेंबर एखादं कुटुंब आलं आपल्या उपजीविकेसाठी, तर त्या मुलीला कुठल्या शाळेत टाकणार आहे मुली? तेव्हा मला आठवतं मला सप्टेंबरमध्ये त्या शाळेत प्रवेश दिला. आपल्या शाळेमध्ये कधी कुणालाही प्रवेश दिला जातो. फक्त त्या विद्यार्थ्यांचं काम काय आहे? शाळेची शिस्त पाळणे, शाळेला अभ्यास करणे, कोणतीही अडचण असेल तर आपल्या शिक्षकाला सांगणे आणि आपला विकास करणे, एवढंच काम. आपली शाळा अगदी दुर्बलाच्या दुर्बल घटकाला पुढे नेण्यासाठी आहे. आणि तुम्हाला सर्वांना या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. उद्या बसलेले स्वामी मुख्याध्यापक आहे त्याच्या टाळ्यावर जोडा. कुठली शाळा एका विद्यार्थ्यापासून जाऊ, किती विद्यार्थी? 1, 2, 3, 4, 8, 10. आपली शाळा जेव्हा चालू झाली तेव्हा ती ऑक्टोबरमध्ये झाली, दिवाळीनंतर. मला अजून आठवते आम्ही विद्यार्थी गोळा केले, पवारीमध्ये आणले टाकलेपासून आणि कुठले आणले आणि काही 20-25 विद्यार्थी होते. आता किती विद्यार्थी आहेत? त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, सरांनी सांगितलं ते महत्वाचं आहे. मागच्या वर्षी समजा आपल्या शाळेमध्ये 500 विद्यार्थी आहेत, आपल्या शाळेत 800 विद्यार्थी कशी होते ही जबाबदारी शिक्षकांबरोबर कोणाची आहे? तुमची पण आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही आजूबाजूला सांगितलं पाहिजे आमची शाळा काय झाली, आमची शिक्षक किती झाले, आमच्या शाळेला ग्राउंड किती चांगला आहे, आमच्या शाळेला मदत कशी होते, आमचे वेगवेगळे कार्यक्रम कसे होतात, आमच्याकडे व्याख्याने कसे आणले जातात, हे सगळं तुम्हाला बोलतात. बोलणं जे आहे ना आपलं, हे नेतृत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही हे सरळ करा आणि शाळा 100 वर्षी कसं टिकेल, 100 नाही तरी 50 वर्ष तरी. आम्ही काय 50 वर्ष जाणार नाही. आता माझं वय वर्ष 68. तुम्ही 50 वर्षांच्या शाळेत याकडे मुलांना घेऊन जर तुम्हाला दाखवून आलं मी या वर्गात बसलो, मी या बेंचवर बसलो, ही शाळा माझी आहे, तर ही शाळा शिक्षकांची माझी नाही, ही शाळा तुमची आहे. ही शाळा तुम्ही छानपैकी मोठी करा, तुम्ही मोठे व्हा, असं तुम्हाला सर्वांना
शुभेच्छा देतो. धन्यवाद.